नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात जादुई पुस्तक एक चमत्कारिक कथा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आर्यन एक सामान्य कुटुंबात जन्मला होता, पण त्याच्या बालपणात एक अनोखी गूढता होती. त्याची आई प्रिया एक प्रज्ञावंत स्त्री होती, जी त्याला त्याच्या कुटुंबाच्या इतिहासाबद्दल नेहमीच काहीतरी सांगत असे. प्रिया आर्यनला त्याच्या पूर्वजांच्या साहसांची कहाण्या सांगत होती, ज्या त्यांच्या शौर्य आणि धैर्याची गुंतागुंत दर्शवतात. आर्यनचे मन या कहाण्यांमध्ये हरवले होते. त्याला एक विशेष आकर्षण वाटत होते. त्याच्या मनात विचार येत होते की माझ्या कुटुंबात इतकी गूढता का आहे. त्या प्रश्नांमुळे आर्यनला एक स्वप्न जागृत झाले की त्याला कुटुंबाच्या इतिहासाच्या गूढतेतून बाहेर पडायचे आहे. त्याचे बालपण एक साहसी प्रवासाचे प्रारंभक ठरले, जिथे त्याला आपल्या कुटुंबाचा सच्चा इतिहास शोधायचा होता. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. एक शनिवारच्या दिवशी आर्यन आपल्या आजोबांच्या जुन्या घरात गेला. तिथे त्याला एक जुनाट कपाट सापडले, जे धुळाने भरले होते. या कपाटात त्याला एक अद्भुत ग्रंथ सापडला, ज्याच्या पृष्ठांवर जादुई शब्द होते. आर्यनला तो ग्रंथ उघडून पाहताना एक विचित्र अनुभव आला. त्याने ग्रंथातील शब्द वाचले आणि अचानक त्याला एक जादुई ऊर्जा जाणवली. तो विचार करू लागला, हे ग्रंथ म्हणजे काहीतरी विशेष आहे. त्याच्या मनातल्या जिज्ञासा नेहमीच ताज्या राहिल्या. आर्यनने ठरवले की तो या ग्रंथाचा उपयोग करणार आहे, जेणेकरून तो आपल्या कुटुंबाच्या गूढतेची रहस्ये उघड करेल. या अनुभवाने त्याला खूप हर्षित केले आणि त्याच्या मनात नवीन संधीचा विचार निर्माण केला. आर्यन जादुई मंत्र वाचताना ग्रंथाच्या पृष्ठावर विविध चित्रे आणि मंत्र वाचतो, ज्यात भूतकाळात प्रवास करण्याची शक्यता होती. त्याने एका मंत्रावर लक्ष केंद्रित केले आणि तो मंत्र उच्चारला. अचानक त्याच्या आजूबाजूचा प्रकाश चमकला आणि आर्यन भूतकाळात गेला. तिथे त्याला आपल्या पूर्वजांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षाचे दृश्य दिसले. या अद्भुत दृश्यांनी त्याला एक अनोखा अनुभव दिला, जिथे तो त्याच्या कुटुंबाच्या गूढतेच्या गाभ्यात प्रवेश केला. ग्रंथाने आर्यनला सांगितले की या जादुई प्रवासाद्वारे तो आपल्या कुटुंबाच्या इतिहासाची गूढता शोधू शकतो. या ज्ञानामुळे त्याला एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि तो आपल्या कुटुंबाच्या भूतकाळातील अंधारात प्रकाशाचा अनुभव करू लागला. आर्यन भूतकाळात प्रवास करताना तो एका भव्य गडाच्या पायथ्याशी पोहोचला, जिथे त्याच्या पूर्वजांचे सामर्थ्य आणि धैर्य दाखवणारे दृश्य होते. तो जिथे पोहोचला तिथे त्याला कुटुंबाच्या महत्त्वपूर्ण घटकांचा अनुभव झाला. त्याच्या आजोबांचे शौर्य, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या कष्टांची कहाणी ऐकून आर्यनला एक अद्भुत प्रेरणा मिळाली. तिथे त्याने अनेक युद्धे आणि संघर्ष पाहिले, जिथे कुटुंबाच्या गूढतेची पहिली चव त्याला लागली. आर्यन त्याच्या पूर्वजांसोबत गडावर जाण्याचे ठरवतो, जिथे त्यांना मोठे संकट समोर येते. हा प्रवास त्याच्या आत्मिक विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, कारण त्याला आपली कुटुंबाची गोष्ट आणि त्यांची परंपरा समजते. आर्यनच्या भूतकाळात प्रवासात त्याला एका तरुणीचा सामना होतो, जिथे त्याच्या आजोबांबद्दल ऐकले होते. तिचे नाव इरा आहे आणि ती एक बुद्धिमान व शूर मुलगी आहे. इरा आर्यनला कुटुंबाच्या गूढतेमध्ये मार्गदर्शन करते आणि त्याच्या प्रवासात एक महत्त्वाचा साथीदार बनते. दोघांच्या मनामध्ये प्रेम वाढू लागते, परंतु त्यांची प्रेमकथा एक आव्हानात्मक स्वरूप घेते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
पण एकमेकांच्या सहकार्याने ते या संकटाचा सामना करतात. इरा आर्यनला आपल्या कुटुंबाच्या परंपरेचे महत्त्व समजवते आणि त्याला प्रेमाने त्यांना एकत्र आणते. त्यांच्या प्रेमाने त्यांच्या कुटुंबाच्या गूढतेत आणखी एक आयाम आणला, ज्यामुळे त्यांचे जीवन एक वेगळी दिशा घेते. आर्यन आणि इरा त्यांच्या प्रवासात एक शक्तिशाली विरोधकाचा सामना करतात, जो त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हा विरोधक एक गूढ व्यक्ती आहे, ज्याची शक्ती त्यांच्या पूर्वजांच्या बलिदानाच्या स्मृतीमध्ये दडलेली आहे. आर्यन आणि इरा यांना या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र येऊन रणनीती बनवावी लागते. यामध्ये त्यांना त्यांच्या प्रेमाची ताकद आणि कुटुंबाचा इतिहासाचा आधार लागतो. या संघर्षाने त्यांना त्यांच्या खऱ्या सामर्थ्याचा अनुभव मिळतो. विरोधकांचा सामना करताना आर्यन आणि इरा एकत्रितपणे काम करून आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात, ज्यामुळे त्यांचे प्रेम आणखी गूढ होते. ग्रंथात आर्यनला एक इतर मंत्र सापडतो, ज्यात त्याला सांगितले जाते की भविष्यातील संकटाचे मूळ त्याच्या भूतकाळात आहे. या संकटाचा मागोवा घेण्यासाठी आर्यनला भूतकाळात परत जाण्याची आवश्यकता असते. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची गृहीतके निश्चित करावी लागतील. आर्यनच्या मनात प्रश्न निर्माण होतो, कसे मी आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो? त्याच्या कुटुंबाच्या इतिहासातील गूढतेतून ज्ञान मिळवून तो आपल्या वर्तमानात काय बदल करायचे हे ठरवतो. या प्रवासामुळे त्याला अतीत आणि भविष्य यांचे एक अनोखे कनेक्शन समजते, ज्यामुळे त्याच्या कुटुंबासाठी योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. आर्यन आपल्या कुटुंबाच्या इतिहासातील संघर्षांना समजून घेतो आणि त्याला कळते की प्रेम आणि एकता हे संकटाच्या काळात महत्त्वाचे आहे. त्याच्या पूर्वजांच्या बलिदानांच्या कहाण्या ऐकून तो त्यांच्या परंपरेचा आदर करतो. यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असतो. आर्यनने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणण्याचे ठरवले, ज्यामुळे त्यांच्या एकतेची ताकद वाढेल. या समर्पणामुळे आर्यनच्या व्यक्तिमत्त्वात एक सकारात्मक बदल दिसून येतो आणि तो त्याच्या कुटुंबासाठी एक आदर्श ठरतो. त्याला समजते की एकता आणि प्रेम यामुळे कुटुंबाला संकटाचा सामना करण्यात मदत मिळेल. आर्यनच्या कुटुंबात संकट येते, ज्यामुळे सर्वांचे जीवन एकदम बदलते. या संकटाच्या काळात आर्यन आपल्या भूतकाळातील अनुभवांचा आधार घेतो. त्याच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तो सर्वत्र फिरतो, जिथे त्याने आपल्या पूर्वजांच्या साहसाची कहाणी ऐकल्या होती. तो संकटाचा सामना करण्याची तयारी करतो आणि यामध्ये त्याला इरा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आर्यनला संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते. हा अनुभव त्याला आपल्या कुटुंबाच्या गूढतेचे महत्त्व आणखी समजते आणि तो ठरवतो की तो कोणतीही किंमत चुकवण्यासाठी आपल्या कुटुंबाचे रक्षण करेल. आर्यन आपल्या जादुई ग्रंथाच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाच्या इतिहासाची माहिती समजून घेतो. तो आपल्या कुटुंबाच्या गूढतेच्या अधिवासातून बाहेर येऊन एक नवीन सुरुवात करतो. यामध्ये त्याला आपल्या आवडीच्या गोष्टींचा शोध लागतो आणि तो आपल्या कुटुंबाच्या इतिहासातील शिक्षणाचे महत्त्व स्वीकारतो. या अनुभवाने आर्यनला एका नवीन दृष्टिकोनाची अनुभूती दिली, ज्यामुळे त्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या कुटुंबाच्या गूढतेतून बाहेर येऊन आर्यन त्याच्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जातो, ज्यामध्ये त्याला नवीन संधी आणि आव्हाने भेटतात. या नवीन सुरुवातीने आर्यनच्या जीवनात एक सकारात्मक वळण दिले. आर्यनच्या अद्भुत प्रवासाचा हा शेवट आहे. त्याने जादुई ग्रंथाच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाच्या गूढतेची उकल केली आणि एक नवीन सुरुवात केली.
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाबद्दल तुमचे विचार व्यक्त करा. मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.